तर सगळ्यांचं स्वागत आहे अशाच रेसिपीमध्ये. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ती जी बेल आयकॉन असते ना राईट साईडला उजव्या बाजूला, ती प्रेस करा. म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ येतील ना तेव्हा तेव्हा तुम्हाला मॅसेज येईल, एक नोटिफिकेशन येईल म्हणजे माझी रेसिपी आल्यावर. तर तुम्ही माझी रेसिपी बघू शकता आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईकही करू शकता आणि व्हिडिओच्या खाली कमेंटही करू शकता की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे. तर आज मी मोदकाचाच एक रेसिपी घेऊन आली आहे, मोदकाचा पदार्थ. तर मी हे मोदक कोणत्या पदार्थापासून बनवलेले आहेत तर ते आपण बघूया आणि ह्याच्यासाठी मी कोणतं साहित्य वापरले तर तेही बघूया. तर चला. तर आधी मोदकासाठी आपण सारण बनवून घ्यायचं आहे. तर मी 1 चमचा तूप घेतला आहे, पॅनमध्ये गरम केलं आहे आणि ड्रायफ्रूट वापरले आहेत. हे ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला ड्रायफ्रूट नसतील वापरायचे तर तुम्ही नाही वापरले तरी चालतील. ह्याच्यामध्ये मी काजू आणि बदामचे छोटे छोटे बारीक तुकडे केलेले आणि हे मी अर्धी वाटी गूळ घेतलं आहे. ते आता मेल्ट करून घ्यायचं आहे. सारण आपण नेहमीच बनवतो, प्रत्येकाला माहिती आहे सारण कसं बनवतात मोदकाचं. तर त्याचप्रमाणे हे सारण आहे. हे अर्धी वाटी गूळ घेतलं, आता ते मेल्ट करायचं आहे. गूळ मेल्ट झालं हे बघा. आणि आता मी हे 1 वाटी नारळ घेतला आहे. तुम्ही 1 कप किंवा 1 वाटी असं माप घ्यायचं. त्याच्यासाठी मी अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे. तुम्ही साखर वापरली तरी चालेल आणि मी हा काळा गूळ वापरला आहे, तुम्ही पिवळा गूळ वापरला तरी चालेल. तर आता हे आपलं सारण आपण बनवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड टाकली आहे. छान गोडाचा स्वाद वाढतो वेलची पावडरमुळे. तर आपलं हे सारण बनून झालेलं आहे. तर आता आपण हे पारी बनवायची आहे. पारी बनवण्यासाठी मी दीड वाटी दूध वापरलेलं आहे. दीड वाटी बोलू शकता किंवा 1.5 कप. हे बघा, हे एक पूर्ण मोठा कप घेतला आणि अर्धा छोटा कप म्हणजे 1.5 कप मी दूध वापरलेलं आहे. कोणतंही वापरू शकता, गाईचं किंवा म्हशीचं उकळून थंड केलेलं दूध आहे ते आपण आता वापरलेलं आहे. आता हे कढईमध्ये आपण उकळून घेऊया. म्हणजे उकळी आली की आपण त्याच्यामध्ये रवा वापरायचा आहे. रव्याचे मोदक केलेले आहेत मी. तर त्याच्यासाठी मी दीड कप दूध घेतलं आहे. तर 1.5 कपासाठी आपण 1 वाटी किंवा 1 कप बोलू शकता रवा घेतलेला आहे. नॉर्मल रवा आपला, बारीकवाला रवा, म्हणजे तो लवकर शिजून जातो. तर तो आपल्याला आता ह्या दुधामध्ये शिजवायचा आहे. ह्याला काही झाकण वगैरे ठेवून वाफ काढायची नाही आहे. हा रवा लगेच शिजला जातो. तर आता हे बघा, दूध त्याने लगेच पिऊन घेतलं आहे रव्याने. तर आता हे आपला रवा शिजलेलाच आहे ऑलमोस्ट. तर आता आपण हे आहे पीठ, ते आपल्याला थंड करायचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं तुम्ही तांब्या किंवा वाटी घेऊन असं मॅश करू शकता मॅशरने. तर मी ह्या चमच्याने त्याला मॅश करते, म्हणजे त्याची वाफ पण निघून जाईल आणि थोडंसं ते कोमट पण होईल. कोमट झाल्यामुळे आपल्याला ते पीठ चांगलं मळता येईल, रवा आपल्याला मळता येईल. ते बघा, आता थोडंसं कोमट झालं आहे, तरी पण वाफ निघते. तरी पण थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावून तुम्ही हे पीठ मळू शकता. थोडीशी वाफ गेली. आता मी हाताने असं चांगलं मळून घेतलं ह्याला. आता आपण ह्याचे एक गोळे, छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि ह्याचे मोदक बनवायचे आहेत. हे रव्याचे मोदक आहेत, तांदळाच्या पिठीचे नाही. तांदळाच्या पिठीचे पण बनवतात, हे मी रव्याचे मोदक बनवलेले आहेत. तर ही अशी हाताने मी पारी करून घेतली आहे. तुम्ही लाटूनही घेऊ शकता. मी लाटून पण दाखवलं आहे आणि हाताने पारी पण केलेली आहे. तर हे असे आपल्याला कळ्या पाडायच्यात. जितक्या कळ्या पडतील तितक्या पाडायच्यात. माझ्या काही जास्त पडल्या नाही कळ्या. 7 कळ्या, 7 ते 8 कळ्या पडल्या ह्या. आता हे सारण भरून घ्यायचं आणि मोदकाचा आकार द्यायचा त्याला. बघा, ह्याप्रमाणे ह्या मोदकाचा आकार दिला आहे मी. छान झाले ना मोदक. हे बघा, मस्त त्याला कळ्या पण छान आल्यात. हे थोडं जास्तीचं वाटलं टोकवरचं तर ते पीठ काढून घ्यायचं आपण आणि हा मोदक तयार आहे. असे आपण मोदक बनवून घेऊया.
तर मी एक लाटून पण दाखवते आहे. हा पोलपाटावर लाटून घ्यायचा. एकदम सहज अगदी लाटला जातो, चिकटत वगैरे काही नाही. आणि मग हे आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्यात. पटापट कळ्या पण पडतात. आणि बारीक रवा घेतल्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे तो लगेच शिजला जातो. आणि अगदी तांदळाची उकड कशी असते त्याप्रमाणेच होतं हे. आणि रव्याचे मोदक एकदम पांढरे शुभ्र होतात दुधामध्ये शिजवल्यामुळे. छान पांढरा शुभ्र कलर येतो त्याला. ते बघा मस्त कळ्या पडल्या त्याच्या, लाटून घेतल्यामुळे पण छान कळ्या पडल्या. हे बघा छान मोदक झालाय तयार. तर आता हे सगळे मोदक तयार झालेत. तर हे मी इडली पात्र आहे माझ्याकडे, त्याच्यामध्येच मी वाफवून घेणार आहे. छोटे छोटे इडल्यांचं माझ्याकडे हे साचा आहे, भांडं आहे हे. त्याला मी तूप लावून घेतलं आहे. आता त्या भांड्यात आपण हे जे मोदक आहेत ते ठेवून घेऊया. आणि केसर मी लावून घेतलं आहे त्याला वरतून थोडं. तुमच्या म्हणजे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर केसर नसेल लावायचं तर नाही लावलं तरी चालेल. माझ्याकडे होतं म्हणून मी हे लावलं, म्हणजे कलर छान येतो त्याला, असं छान दिसतं दिसायला पण. तर हे केसरची मी हे ठेवलं आहे, मोदकाला लावलं आहे. आणि मग ते पण वाफवलं जातं आणि तिथे थोडंसं असं येल्लोइश कलर येतो, ते छान वाटतं, केसराचा टिक्का लावल्यासारखं. तर आता आपले हे मोदक वाफून झाले आहेत. तर आपण आता ते काढून घेऊया. आणि चांगले मस्त वाफले आहेत, असे कडकपणा वगैरे नाही, मस्त सॉफ्ट असे मऊ लुसलुशीत होतात हे. रव्याचे असले तरी पण छान होतात, फक्त पीठ चांगलं मळलं पाहिजे, रवा चांगला मळून घेतला पाहिजे. हे बघा छान तुटतात पण आहेत, असे रबरासारखे नाही झाले, छान मऊसूत झालेत. हे तुपाची धार सोडायची आणि मग खायचे हे. तर हे मी अंगारिका चतुर्थीच्या दिवशी बनवलेले. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यास थँक्यू.